छत्रपती संभाजी पतसंस्थेचा 1 जानेवारी रोजी 36वा वर्धापन दिन. सुरुवातीचा काळ अत्यंत खडतर. संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा. सभासदांचा विश्वास, कर्मचारी यांचं कष्ट, मेहनतीने आज 56 शाखांद्वारे संपूर्ण राज्यभर कार्यरत. पस्तीस वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1989 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 300व्या पुण्यतिथी दिनी कोरेगाव तालुक्यातील पिंपोडी बुद्रुक या गावात अत्यल्प भाग भांडवलावर कठीण काळात छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. यावेळी सुरू झालेली ही पतसंस्था 1 जानेवारी 2026 रोजी 36व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. या निमित्ताने संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी पत्रकार परिषद घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. यावेळी संस्थापक लेंभे म्हणाले, आज राज्यभरात या संस्थेच्या 56 शाखा कार्यरत आहेत. यातील 26 शाखा स्वमालकीच्या जागेत सुरू असून जवळपास 1500 कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार करून ही संस्था प्रगतीचा आलेख कायम ठेवत वाटचाल करीत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 1 जानेवारी 2026 रोजी 36वा वर्धापन दिन साजरा होणार असून या निमित्ताने सत्यनारायण महापूजा आयोजित केली असून या कार्यक्रमात सर्व सभासद, ठेवीदार, शुभचिंतक यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. तर यामध्ये बघा, आता तुमच्या पुढे आकडे आहेतच. भाग भांडवल 3 लाखांनी वाढलेले, सभासद 2394, सभासद आता 78,741, 76,000 सभासद होते मार्चला, आता 78,000 म्हणजे 2394 सभासद वाढलेले. आपल्या मार्चला ठेवी 777 कोटी होते, आता 852 कोटीच्या ठेवी. म्हणजे ह्या मार्चपासून जवळजवळ 74 कोटी 65 लाखाच्या म्हणजे 75 कोटीच्या ठेवी वाढल्या. 75 कोटीनं ठेवी वाढल्या आणि कर्ज बघा 581 कोटी 83 लाख होतं, म्हणजे 582 कोटी होती. आणि आत्ता कर्ज 31/12ला आपली 700 कोटीचे कर्ज, 118 कोटींनी कर्ज वाढलं. आणि या 118 कोटीमध्ये 102 कोटी सोने घालच वाटले. या 118 कोटीमध्ये 102 कोटी सोने घाण वाढले, सोने घाण कर्ज वाढले. गुंतवणूक आपली 214 कोटीची, खेळते भांडवल आपलं 970 कोटीचं, जवळजवळ 1000 कोटीकडे आपलं खेळते भांडवल. एकूण संमिश्र व्यवसाय 1552 कोटीचा आहे. आणि स्वनिधी आपला 76 कोटी होता, तो 80 कोटीवर गेला. स्वनिधी 80 कोटी होते, नफा आपला 4 कोटी आणि सोने तारण आपलं 365 कोटी आत्ता सोने घाले. म्हणजे एकूण कर्जाचे आम्हाला वाटतं ते 52.14% एकूण कर्जाचे आपल्या सोने तारण कर्ज व्यवहार आहे. आणि हे ठेवताना आणि सोने तारण बघितलं तर तो 414 कोटीचा आहे वाटेल. तर ती 59%, म्हणजे 40%च आपल्याला फक्त आता कर्ज वसुली करता. आणि त्यामुळं ह्या वर्षामध्ये जवळजवळ 192 कोटी आणि 82 लाखाने व्यवसाय मार्चपासून वाढला. आणि 200 कोटीने व्यवसाय जवळजवळ वाढलेला आहे. 200 कोटीने जवळजवळ व्यवसायाचा वाढलेला. आणि त्यामुळं एक 36व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना अशा प्रकारे अतिशय चांगलं असं काम झालेलं आहे. आणि आता आपल्या 56 शाखा आहेत आणि पुढील 2 महिन्यामध्ये उडव्याला शाखा आम्ही सुरू करत आहोत. स्वतःच्या पाठीमागे तुम्हाला सांगितलं, स्वतःच्या उडव्याला बामण नवरी म्हणून आहे रेल्वे स्टेशन, त्याच्यासमोर स्वतःचा गाळा सुरू घेतलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही शाखा सुरू करत आहोत. आणि उडव्याला आम्ही गेल्या 15 ऑगस्टला 1 वर्ष झाली. एका वर्षात 10 कोटीचं बिझनेस झालं. 15 ऑगस्ट to 15 ऑगस्ट 10 कोटीचा बिझनेस एका वर्षामध्ये ते शक्य झालं. त्यामुळे त्या भागामध्ये आपल्या संस्थेला म्हणजे चांगलं हे. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ते नवीन विमानतळ होतं आहे आणि त्या तुमचा तो
अटल सेतू तिथून गेला नाही, त्यामुळे मुंबईला जायला 15-20 मिनिटात मुंबईला जातो माणूस, त्यामुळे तिथला एरिया फार डेव्हलप झाला. म्हणून तिथं दुसरा शाखा काढण्याचा निर्णय आम्ही संचालक मंडळाने घेतला आणि आम्ही सिडकोकडून ते एक दुकान गाळा मामूल नवीन समोर आम्ही तो त्यांचा फॉर्म भरला आणि आम्हाला ते नंबर लागला. लकीली म्हणजे आम्हाला ते नंबर लागला आणि मला वाटतं 600 स्क्वेअर फुटाचं एक दुकान गाळा आम्हाला चांगल्या पद्धतीने लागलं. आता तिथं फर्निचरचं काम सुरू आहे. 53वी शाखा आम्ही तिथं सुरू करतो आणि 57वी शाखा आम्ही त्या ठिकाणी सुरू करतो काही दिवसात. आणि अशा प्रकारे या वर्षामध्ये आमचं चांगलं काम झालेलं आहे. जवळजवळ 192 कोटींमध्ये 200 कोटींनी व्यवसाय वाढलेला आहे. वसुलीची परिस्थिती यंदा बरी राहील असा अंदाज आहे. मार्चला अजून 3 महिने बाकी, 3 महिनेसुद्धा वसुली चांगली राहील गत वर्षीपेक्षा, कारण सोनेगांचा व्यवसाय वाढतो त्यामुळे बाकीचा वसुलीचा काम म्हणजे आता ऊस वगैरे निघाली आहे, त्यामुळं चांगल्या पद्धतीने चालतं आणि कर्ज वसूल होते अशा प्रकारची अपेक्षा आहे. महापुरामुळे जरा थोडंसं कर्ज माफीमुळे जरा थोडासा ताण येतो. सरकारने कर्जमाफी आता मार्चनंतर देत म्हणून असं सांगितल्यामुळे थोडंसं आहे लोकांच्या मनामध्ये समजता, पण तसा काही पतसंस्थाला एवढा त्याचा नाही. पण वसुली चांगली होईल आणि ह्या 2026मध्ये आपण चांगल्या प्रकारे या म्हणजे व्यवसाय या ठिकाणी केला आहे आता सांगितल्याप्रमाणे. आणि या उद्याच्या 9 वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि छत्रपती संभाजी पतसंस्थेच्या सर्व परिवाराच्या वतीनं 2026 साल तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.